डॉक्टर, सर्व उपचार संपल्यानंतर मला कोणते दीर्घकालीन दुष्परिणाम माहीत असावेत का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काही महिलांना स्तन कर्करोगाच्या उपचारानंतर दीर्घकालीन परिणाम जाणवू शकतात. हे शारीरिक, भावनिक किंवा मानसिक असू शकतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला हे अनुभव येतातच असं नाही. सततचा थकवा हा एक सामान्य दीर्घकालीन परिणाम आहे. काही महिलांना उपचारानंतरही खूप थकवा जाणवत राहतो. याच्या दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो. पण विश्रांती आणि व्यायामाने त्यात सुधारणा होते. लसिका ग्रंथी काढल्यामुळे हाताला बधिरता किंवा सूज येऊ शकते. हे लसिका संस्थेवर परिणाम झाल्यामुळे होते. हा धोका कमी करण्यासाठी आम्ही व्यायाम आणि खबरदारी घेण्याची शिफारस करतो. काही केमोथेरपी औषधांच्या अंडाशयांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तात्पुरती किंवा काही वेळा कायमची रजोनिवृत्ती येऊ शकते. काही स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. दीर्घकालीन हार्मोन थेरपीमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. आम्ही हाडांच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतो आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन डी किंवा इतर उपचारांची शिफारस करू शकतो. काही केमोथेरपी औषधामुळे भविष्यात हृदयाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आम्ही उपचारादरम्यान आणि उपचारानंतर हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतो. काही महिलांना स्मरणशक्ती किंवा मनःस्थितीत बदल जाणवतात. याला केमो ब्रेन म्हणतात. चिंता किंवा उदासी सारखे भावनिक बदलही होऊ शकतात. कर्करोगावरील उपचारानंतर हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. सर्वांनाच हे दुष्परिणाम होत नाही, आणि जरी झाले तरी त्यावर उपाय आहेत आपल्याकडे. नियमित तपासण्या केल्याने उशिरा येणारे दुष्परिणाम लवकर ओळखता येतात. संतुलित आहार पुनर्प्राप्तीस मदत करतो. शारीरिक क्रियाकलाप ऊर्जा वाढवतो, सांधेदुखी कमी करतो आणि हाडं मजबूत करतो. आणि भावनिक आधार, मग तो कौटुंबिक समुपदेशन असो किंवा आधार गट, तितकाच महत्त्वाचा आहे. उपचारानंतरचं जीवनही आरोग्यदायी आणि सामान्य राहू शकतं.